आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. नमस्कार. स्टार लक्ष न्यूजसाठी समाधान केदारे, अमोल आहिरे, अशोक आहिरे. आम्ही देवळा तालुक्यातील धोबीघाट या परिसरात आलेलो आहेत. चांदोड देवळा मतदारसंघातील जनतेचा आमदार कोण या ठिकाणी आम्ही आमच्या स्टार लक्ष न्यूजच्या चॅनलद्वारे सर्वे चालू आहे. या ठिकाणी काही कार्यकर्ते बसले आहेत, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांकडनं आपण जाणून घेऊ काय हे प्रहार संघटनेचं गणेश निंबाळकर यांच्याकडनं काय देवळा तालुक्यात चांदोड देवळा मतदारसंघात विकासाची चर्चा काय आहे. काका, काय नाव तुमचं? पोपट नारायण साहेब. गाव कोणतं तुमचं? गिरणार. काय अपेक्षा आहे? तुम्ही आता प्रहार संघटनेचा प्रचार करतोय. गणेश भाऊ निंबाळकर यांनी चांदोड देवळासाठी इथून मागं आणि आता काय विकासासाठी दिशा दिलेली आहे? इथून मागं शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळोवेळी आंदोलन केली. शेतकऱ्यांकरता त्यांना लढा दिला. कांद्याचे भाव करता ते भांडत गेले. प्रत्येक कोणत्याही गोष्टी शेतकऱ्यांना हाक मारली ताबडतोब वाकार देते. शेतकऱ्यांना कधीही त्यांना सहकार्य करत गेले. तसं बाकी आमचा कोणी शेतकऱ्यांचा विचारच कोणी केला नाही. गेली 10 वर्ष भाजपचे आमदार राहुल दादा आहेत. चांदोड देवळा मध्ये 5ही वेळा काही कोळ आले नाही गिरणारीला. बरं आमदारनं काय मंत्रीपद भोगलं ते खाली केदारनाथानं कारभार पाहिला तरी आमच्या गावाचं काही विकासच नाही, काहीच नाही. गिरणाराचा विकास भाऊ काहीच नाही गिरणार ते. कधी आमदारही आला नाही आमच्या गावाला. धन्यवाद काका, तुम्ही आपली प्रतिक्रिया चांगली नोंदवली आहे. या ठिकाणी भाऊंचं नाव काय दादा? राजेंद्र आहिरे, गाव कोणतं? ब्राह्मणगाव, तालुका सटाणा. बरं, तुम्ही देवळा तालुक्याचा प्रचार करत आहे निंबाळकर दादांचा. काय अपेक्षा आहेत निंबाळकर दादांच्या तुमच्याकडनं त्यांच्याकडनं? इथं स्थानिक देवळा तालुक्यातील लोकांनी गणेश भाऊंना प्रचंड मतांनी निवडून दिलं पाहिजे. का की गणेश भाऊंचं काम आम्ही कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून पाहतो. गणेश भाऊ फक्त लोकांचे कामच करतायत, जनसेवा करतायत, खूप चांगल्या प्रकारे करतायत. तुम्हाला जनसेवा करणारा आमदार पाहिजे? हो, जनसेवा करणारे आमदार पाहिजे. गोरगरिबाचा आमदार पाहिजे, शेतकऱ्याचा कैवारी म्हणून आमदार पाहिजे. हो हो, शेतकऱ्याचा कैवारी पाहिजे, गोरगरीब अपंग दिव्यांगांचं सांभाळ हे केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, काम करणारा आमदार. पण दादा, चर्चा तर खूप आहे. चांदोड देवळा मतदारसंघात आता विद्यमान आमदार राहुल आहेर आहेत. आता त्यांचेच बंधू केदारनाथ आहेर आहेत. यांची तर चर्चा खूप आहे. मग तो विचार आता जनतेने केला पाहिजे आणि जनतेने गणेश भाऊंना प्रचंड मतांनी विजय केला पाहिजे. या ठिकाणी शिरीष भाऊ कोतवाल सुद्धा अनुभवी आमदार आहेत. 2 वेळा आमदारकी भोगलेली आहे शिरीष भाऊ कोतवालांनी. त्यांच्याविषयी काय तुमचं मत? बाकीच्यांचा विषय मी मत मांडत नाही. फक्त आमच्या गणेश भाऊंना प्रचंड मतांनी लोकांनी विजय केला पाहिजे, हेच आमचं. धन्यवाद दादा, अतिशय अनमोल माहिती दिली. काय नाव दादा तुमचं? सोपान चव्हाण. सोपान चव्हाण. गाव कोणलं दादा? मेशीचे. काय म्हणता, काय अपेक्षा आहे तुमच्या भाऊंकडनं? भाऊंकडनं अपेक्षा आमच्या शेतकरी वर्गाला कुठलाही PA लागायला नाही पाहिजे. म्हणजे आमदारी झाला ना तर PA लागतो. काही कामं राहिले PAला कॉल करा, मग तो त्याच्या टायमाने आपल्याला वेळ देतो. तसं आमचं गणेश भाऊ आहे ना, डायरेक्ट शेतकरीशी कॉन्टॅक्ट करतो. म्हणजे तुम्हाला वेळ काढू आमदार नाही पाहिजे, डायरेक्ट आमदार पाहिजे. डायरेक्ट आमदार, घरचा आमदार पाहिजे. आमचं शेतकरी पुत्र आमदार, तर सगळे शेतकरी आमदार. बरोबर दादा, म्हणजे शेतकरी पुत्र आमदार पाहिजे तुम्हाला. शेतकरी पुत्र आमदार पाहिजे. धन्यवाद दादा. दीपक भाऊ, धन्यवाद. आपण दिलेली अनमोल माहिती आम्ही आमच्या स्टार लक्ष न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी भाऊ तुमचं नाव बोला. अरुण धर्मा आहिरे, मी मेशीवरनं बोलतो. आमचे गणेश दादा म्हणजे एकदम साधारण माणूस आहे. आता राहुल दादा, केदार नाना हे मोठे लोक आहे. हे गरीब लोकांना अजिबात भेटायला वेळ नाही त्यांच्याकडं. राहुल दादा आमदार म्हटल्यानंतर 10 वर्ष राहिले. आता आमचे गणेश दादा पहिल्याच वेळेस राहिले. त्यांना पहिल्या टाईम मतदान करा असं जनतेला मी आवाहन करतो. शेतकऱ्याला या ठिकाणी आणि अजून काही जनता या अमृततुल्य गुंजाळ अमृततुल्यच्या दुकानावर उपलब्ध आहेत. काय नाव दादा तुमचं? बोला दादा. कुठले तुम्ही? साळसानी. काय मत आहे तुमचं आमच्या चांदोड देवळा लोकसभा मतदारसंघात कोण आमदार निवडून आला पाहिजे तुमच्या मते? गणेश भाऊच निवडून आले पाहिजे. गणेश भाऊच निवडून आले पाहिजे, म्हणजे शेतकरी आमदार, शेतकरी पुत्र आमदार झाला पाहिजे. शेतकरी पुत्र आमदार झाला पाहिजे. धन्यवाद. निवृत्ती बोरसे मेशीचे.
काय म्हणता तुमच्या मनातील आमदार कोण? असं आहे हे ते चालू आहे पण गरीब माणूस निघाला पाहिजे गरीब माणूस निघाला पाहिजे. दुसरं काही नाही. काय गरीब आणि शेतकऱ्याचा कैवारी निघाला पाहिजे. शेतकऱ्याचा काय मग इथून मागे 10 वर्ष आपले विद्यमान आमदार होते, त्यांनी तर शेतकऱ्याच्या गज बाजू मांडल्या. तुमचा हा दुष्काळी भाग आहे, पाण्यासाठी अतिशय दुष्काळी भाग आहे. मग आमदाराकडनं तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या का? झाल्या नाहीत म्हणून तर मग शेतकरी पुत्र आमदार पाहिजे. धन्यवाद दादा. या ठिकाणी स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी जनतेच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेत आहोत. या ठिकाणी तरुण व्यक्तिमत्व आपल्याला माझं नाव भूषण पवार, राहणार निंबोळा, निंबोळा. तालुका देवळा. काय म्हणतात दादा, तो जनतेच्या मनातील आमदार कोण? तुमच्या मनातील आमदार कोण दादा? गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकर. सर्वांनी मदत करायची आहे. शेतकऱ्याचा पोरगा आहे. आपल्या सर्व शेतकऱ्यांना जे आपल्या शेतात राबताना जे अनुभव येत आहे, आपल्या शेतमालाचा प्रश्न असेल, आपल्या पिकांचं नुकसान असेल आणि रात्रंदिवस आपण जे काबाड कष्ट करून राहिलो, जे भोगत आलो आहे आजपर्यंत, अनेक नेत्यांकडे आपण आशा आकांक्षाने अपेक्षेने पाहून राहिलो. पण पहिल्यांदा असं काहीतरी वाटलं की राजकारणापलीकडं, पक्षाच्या पलीकडे बघता, विचारधारेच्या पलीकडे बघता असं आपल्यातलं व्यक्तिमत्व वाटत आहे. त्यामुळे आम्ही आमचं काम बाजूला काम ठेवून आणि आम्ही त्यांचा प्रचार करत आहे. म्हणजे आज तुमचं म्हणणं असं आहे, उमेदवार गणेश निंबाळकर यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा सर्व प्रचारार्थी, सर्व नक्कीच भाऊबंद नसताना सुद्धा सर्व गावातली एकूण चांदवड देवळा मतदारसंघातील सर्व तरुण आणि ज्येष्ठ मंडळी आपल्या स्वखर्चाने भाऊंसाठी फिरत आहेत. भाऊंचं कारकिर्दीकडे एक नजर टाकली तर एक तरुण, लढवय्या, सशक्त, दमदार आणि जातीने कुठलाही लढा उभा करण्यात पद असो नसो, एक साधा 800 लोकवस्तीचा गावातला एक त्या काय म्हणतात चांदवडच्या डायरेक्ट त्या परिसरात येवल्याच्या बॉर्डरवरून दैवत गावासारखा तिथून